नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 22 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. कारण रात्री पण वातावरण सक्रिय राहून पावसाची शक्यता राहील. मित्रांनो, मी फार पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. व साधारण 15 दिवसापूर्वी मी सांगितले होते की दिनांक 21 जूनपासून राज्याच्या कोकण व मुंबई विभागाकडून राज्यात पावसास सुरुवात होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे काल दिनांक 21 जून रोजी कोकण व मुंबई विभागात पाऊस पडला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे माझा दिलेला अंदाज 100% खरा ठरला आहे. दिलेल्या अंदाजात एक दिवसाचा पण फरक पडला नाही. तसेच मित्रांनो, मी साधारण 8 ते 10 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 25 जून रोजी बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टी भागाजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून सदर हे क्षेत्र पश्चिम दिशेत सरकत ते आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच आपल्या राज्यात येणार असून त्याच्या प्रभावामुळे दिनांक 25 ते 30 जून या तारखेदरम्यान आपल्या राज्यात भाग बदलत वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर याच्या जाण्याच्या मार्गात अचानक बदल झाला तर तसे आपणास सांगण्यात येईल. तसेच आज राज्यात बहुतांश जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील. हा पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता राहील. त्यापैकी डहाणू, पालघर तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम तसेच अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग, वर्धा जिल्ह्याचा दक्षिण भाग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड तसेच लातूर जिल्ह्याचा उत्तर भाग, बीड जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग, जळगाव जिल्ह्याच्या काही ठिकाणी तसेच कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मला वाटते आहे. पण सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर हा अंदाज सांगण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज सांगितला आहे. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहून तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यात आजपासून तापमानात हळूहळू घट होत राहील. तसेच महत्त्वाचे मित्रांनो, जर आपल्या भागात 100 मिलीमीटर पाऊस पडला किंवा जमिनीमध्ये 7 ते 8 इंच ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पुढे पण एखादे पाणी देण्याची सोय असावी. पेरणीबाबत आपण स्वतः आपल्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.